नमस्कार मंडळी. आजच्या या ज्योतिषविषयक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात इथे उपस्थित असलेल्या सर्वांचं, तसंच आत्ता इथे उपस्थित नसलेल्या परंतु मागाहून यूट्यूबवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांचंही मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, कसं असतं, वैद्यकशास्त्र असो, गणितशास्त्र असो, भाषाशास्त्र असो किंवा अगदी आयुष्य जगण्याचं शास्त्र असो, पण कोणत्याही शास्त्रात जर पारंगत व्हायचं असेल तर त्यासाठी प्रगाढ विद्याभ्यासाची गरज असते. अनेक वर्ष त्यासाठी खर्ची घालावी लागतात आणि म्हणूनच अशा वेळेला अभ्यासाला सुरुवात करताना किंवा हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला कुठेतरी वापर करण्याची वेळ येते तेव्हा अशा कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण अनेकदा बघतो की पदवीदान समारंभ असतील किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम असतील की जिकडे शास्त्राचं अध्ययन पूर्ण झालेलं आहे, अशा ठिकाणी विवेक, वाणी आणि विद्येची देवता सरस्वती हिचं स्तवन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजचा आपला हा कार्यक्रमही अशाच एका शास्त्रावर आधारित म्हणजे ज्योतिषशास्त्रावर आधारित पुस्तकाशी निगडीत असल्यामुळे या आजच्या कार्यक्रमाची सुरुवातही मी सरस्वती वंदनेनं करतो, सरस्वतीचं स्तवन करून करतो. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. ज्योतिष म्हटलं की सर्वसामान्यांचा एक समज असतो की भविष्य कथन म्हणजे फक्त ज्योतिष. तर ज्योतिषाचे प्रामुख्याने दोन भाग सांगता येतील. पहिला भाग जो आहे तो थोडंसं भौतिकशास्त्र आणि बरीचशी गणिती कॅल्क्युलेशन्स, त्यामुळे ग्रहांच्या गती, त्यांचे एकमेकांसापेक्ष स्थिती, ह्या सगळ्याचा अभ्यास करून थोडीशी गणिती कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर कुंडली तयार होत असते. आणि भविष्यकथन करतानाही याच पायावर आधारित पुढे भविष्यकथन म्हणजे जो दुसरा भाग आहे, ज्याला फलादेश असं म्हटलं जातं, तर तो भाग येतो. आणि म्हटलं तर तसं हे सगळं थोडंसं किचकट आहे, क्लिष्ट आहे, कारण अनेक गोष्टी त्यात बघाव्या लागतात. पण असं असूनसुद्धा त्यातली दुर्बोधता किंवा क्लिष्टता कमी करून हा विषय केवळ भारतातच नव्हे तर कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असेल, सरांनी राशीचक्र या त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून जिथे जिथे जगाच्या पाठीवर मराठी लोक आहेत तिथे तिथे घराघरात आणि लोकांच्या मनामनात हा विषय अत्यंत हसत खेळत आणि त्यांच्या थोड्याशा मिश्किल शैलीने त्यांनी हा पोचवलेला आहे. आणि म्हणूनच तो सुबोध होतो, ऐकायला फार रस वाटतो त्यात आणि अनेकांना अर्थातच आवडतो. तेव्हा असे हे ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ श्री शरद उपाध्ये सर आज माझ्या वधूवर कुंडली मेलन या पुस्तकासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशनाला लाभले. त्यांच्या हस्ते प्रकाशन होतं आहे आणि त्यांचीच प्रस्तावना या पुस्तकाला आहे, हे मी माझं भाग्य समजतो. आणि या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करतो. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊ. सरस्वती
आणि याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची स्मृती त्यांच्यापाशी राहावी म्हणून फुलांऐवजी तुळशीचं रोप देऊन त्यांचं स्वागत करतो. आज सौ उपाध्याय मॅडमसुद्धा इकडे उपस्थित आहेत. तेव्हा मी माझी आई सौ सुमित्रा अणावकर यांना विनंती करतो की तुळशीचं रोप देऊन त्यांचंही स्वागत करावं आणि सत्कार करावा. या कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनामध्ये मला ज्यांची महत्त्वाची आणि मोलाची साथ लाभली ते योगेश उपाध्याय सरांचे चिरंजीव यांचंही मी तुळशीचं रोप देऊन स्वागत करतो. थँक्यू. तेव्हा आता मुख्य प्रकाशन समारंभाकडे आपण वळणार आहोत. मी सरांना विनंती करतो की पुस्तकाचं उघडून अनावरण करून प्रकाशन करावं. या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती मी सरांना आता करतो. नमस्कार रसिको. मला डॉक्टरांनी जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक पाठवलं त्याच्यात त्यांचा थोडा परिचय तो पण त्यांनी दिला आहे. म्हणजे किती ठिकाणी त्यांची किती क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे हे जेव्हा मी पाहिलं, काही शब्द मी वाचून दाखवतो. इंजिनिअरिंग, पत्रकारिता, पॅकेजिंग, ते शिवाय पोस्ट ग्रॅज्युएट आहेतच, आणि नियतकालिकातून विषयांवर शोधनिबंध त्यांनी केले आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात मुक्त पत्रकार म्हणून सुमारे 2 दशके कार्यरत आहेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि वेब अशा सर्व प्रसारमाध्यमामध्ये काम केले आहे. राजकारण, कला, क्रीडा, नाट्य, चित्रपट क्षेत्रातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे संचालक आणि अध्यक्ष अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींच्या सुमारे 100हून अधिक मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. इंटिरियर डिझायनिंगच्या क्षेत्रात गृह तसेच व्यावसायिक आस्थापनांसाठी स्पेस मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि इंटिरियर डिझायनर म्हणूनही त्यांनी काम केले. याआधी त्यांचा वास्तुछटा हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. आणि या सर्व शास्त्रांचा अभ्यास करत असताना ज्योतिषशास्त्राचाही त्याने अनेक वर्ष अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान अनेक कुंडल्यांच्या अभ्यासातून जाणवलेल्या गोष्टी त्यांनी या पुस्तकात सादर केल्या. बघा, एक माणूस इतका व्यस्त असताना एक ॲब्स्ट्रॅक्ट विषय, अमूर्त विषय त्याचा अभ्यास करावा असं त्यांना वाटलं. एक कारण असं असेल, एक उत्सुकता असते. दुसरं कारण कित्येक वेळ असं असतं की आपण ठरवतो तसं का होत नाही. राज ठाकरेंनी अयोध्येला जायचं ठरवलं, व्यवस्थित तयारी होती, तिकडे काय मंजूर आहे तसं झालं. फडणवीसांनी फार मोठा प्लॅन आता 15 वर्षात केला होता, क्वारंटाईन झाले. म्हणजे आमच्या इच्छेच्या पलीकडे एक इच्छा काम करते आहे, त्याचे विचार करायलाच पाहिजे. मला स्वतःला, त्याला मॅट्रिक होतं, मराठीमध्ये डिस्टिंक्शन होतं आणि माझी एंटायर मराठी घेऊन MA करायची इच्छा होती.
तर वडील म्हणले नाही, तुला सायन्सलाच जायला पाहिजे. आता काय त्यावेळेचं वेगळं होतं. मी बरं म्हटलं, गेलो. त्याच्यानंतर मग इंटर सायन्सनंतर टेलिकम्युनिकेशन, वेगळे विषय, मग ते फिजिक्सचा विषय असे आले. पण माझं आजही मला आश्चर्य वाटतं, मी राशीचक्र करायला उभा राहतो, 3 तास मी एकटाच बोलतो, ह्याच्यात काहीही माझं नसतं, कारण पाठांतरा प्रकारच मला येत नाही. 2 वाक्य पाठ होत नाही. म्हणून मी आणि संपदा जेव्हा कार्यक्रम करायचो तर ते मला सांगायचे, हे वाक्य तुम्ही बोला. मी संपदाला सांगायचो, मला नाही जमणार, हे गिरक्या मारून म्हणायचं ते तूच म्हण. आणि मग संपदा म्हणायची. मग ती म्हणाले, काका तुम्ही 3 तास नॉनस्टॉप, ते वेगळं. नॉनस्टॉप बोलणं हे नेपच्यूनचं फळ आहे आणि आठवून बोलणं हे बुधाचं फळ आहे. मग मला म्हणायचं काय, कोणी किती नाकारायचा प्रयत्न केला तरी माणसाच्या आयुष्यात अशा घटना घडतात की त्याला विश्वास ठेवावाच लागतो. आता माझ्या मिसेस, माझ्या मुली, मुलगा सगळे बसले, त्यांना विचारा. 2 महिन्यापूर्वी मी त्यांना असं सांगितलं होतं, छान आपण वाडीला जातो आहे, नरसोबाच्या वाडीला दर 3 महिन्याने आम्ही घेऊन जातो आहे तुम्हाला. पण आता 2 महिने माझी सध्याची करंट पोझिशन पाहता जरा गडबड आहे. मग त्याला आमच्या भाषेमध्ये महादशा शनीच्या, अंतर्दशा केतूच्या, गोचरीची 7.5 वगैरे बऱ्याच कारणं आहेत. आणि नरसोबाच्या वाडीला पाणी जड, शिवाय तिथे गेल्यानंतर जरा मोकळे सुटतो आपण, खाणं पिणं झालं. रसिको, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सांगितलेल्याच पिरियडमध्ये एके दिवशी रात्री 2-2:30ला मी उठलो. मलेरिया झाल्यावर कसं थर हात होतो ना, तसं व्हायला लागलं. मग मी एक मिस कॉल दिला मुलाला, तो बाहेर आला. टेम्परेचर घेतलं त्याने, फार नव्हतं ना, वेळ नव्हतं. पण अतिशय वेळेवर डॉक्टरकडे जाणं हे इतकं महत्त्वाचं असतं. म्हणून आम्ही डॉक्टरांना फोन केला तर ते म्हणले, नाही तुम्ही या. शक्यता अशी असते, आपण मलेरियाचं समजून राहू नये, कदाचित कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, कदाचित इन्फेक्शन असेल. मग हे जी सगळी लक्षणं आहेत ते बघा. मी ॲडमिट झालो, आत्ताची गोष्ट. नरशिल जयंतीला परत आलो. 2 दिवस आराम केला. सगळ्या नर्सेस वगैरे येत होत्या आपापल्या पत्रिका घेऊन. म्हणजे काय ते हॉस्पिटलमध्ये असं मला वाटलंच नाही. मजा करत होतो. अँटीबायोटिक दिल्या आणि 2 दिवसांनी त्यांनी सगळं बघितलं. डॉक्टर फडके म्हणून आहेत, ते सगळे गॅस्ट्रोएंटरवाले आहेत, त्यांनी तपासलं. नेफ्रोलॉजिस्ट मेहता म्हणजे आमच्याकडून ओके आहे, पण 3 आठवड्यांनी तुम्ही परत एकदा यायला पाहिजे. मला आवडतं ते. तुमचं एज लक्षात घेता, बॅकग्राऊंड लक्षात घेता. आम्ही असं नाही, 3 आठवड्यांनी परत गेलो, कंप्लीट टेस्ट केल्या. त्यांनी परवानगी दिल्यावर मी इथे आलो आणि आता नरसोबाच्या वाडीला जाणार आहे. तुम्हाला सुद्धा कोणाला यायचं असेल तर मी घेऊन जाणार आहे. आम्हाला दुसरा इंटरेस्टच काही नाही. नरसोबाची वाडी, नामस्मरण, अमुक तमुक हे सगळं. आणि आता आम्हाला खूप चांगल्या मॅडम आज आमची ओळख झाली आहे. ही पण हे काही योगच आहे माझ्या कुंडलीमध्ये. आणि त्या अशा ठिकाणी काम करत आहेत की जिथे मी अनेक प्रोग्राम केले आहेत टेलिव्हिजनवर. आता त्या ऑल इंडिया रेडिओला आहेत. मूळ मुद्दा सांगण्याचा, हे सगळं आपल्या इच्छेव्यतिरिक्त घडतं. कुठेतरी साहेबांना, डॉक्टरांना याचा एक जिज्ञासा, उत्सुकता असेल म्हणून त्यांनी काय केलं, पद्धतशीर सगळं पहिल्या प्रकरणापासून लिहून काढलं. या पुस्तकाला जे नाव दिलं आहे, आता इथेच वधूवर कुंडली मेलन, बरोबर आहे. पुष्कळ लोकांना मेलन हा शब्द माहिती नाही, ते मेलन करतात. मग वधूवरांच्या कुंडलीचं मेलन आज वर्षानुवर्ष लोकांना भटजींना बोलवायचं. भटजी अशी बोटं मोजणार, हां मुलाचं काय मेष, मुलीचं ज्येष्ठा, हे अमुक गुण झाले. पण गुण म्हणजे काय? गुण म्हणजे एक भाग झाला. जॅकपॉट जिंकायला 5 घोडे जिंकावे लागतात, एकच घोडा जिंकला आहे. आणि मग हे कोणालाच कळत नाही. नाही, मी चांगल्या गुरुजींना दाखवलं. चांगले गुरुजी असं काय असतं? अभ्यासू गुरुजींना म्हणा. आणि असे कित्येक गुरुजींनी ओके केलं आणि ट्रॅजेडी झाली. अशा केसेस आहेत. मला अतिशय नाव सांगण्याचा मोह होतो. दादर भागातले प्रसिद्ध जवेरी आहेत. त्यांची मुलगी माझी स्टुडंट होती छबिलदास शाळेला. ती माझ्या लक्षात का राहिली, तर पूर्वी साधना नावाची एक नटी होती आणि ती अशी केसाची एक बट काढायची कुरळे इथे, गोड दिसायची, तशी ती होती. आणि एके दिवशी मला म्हणाली की जरा घरी येता का? म्हणून नाही, मी आपण असं कोणाच्या घरी जात नाही, तुला काय पाहिजे? नाही, म्हणजे बाबा म्हणाले एकदा त्यांना घेऊन ये. तर मी
त्यांच्या घरी गेलो तर तिचे वडील थोटे, हात नव्हते का पाय नव्हते, काहीतरी खुर्चीत तसे बसून राहिले होते. मला म्हटलं, या उपाध्याय साहेब, इकडे माझी पत्रिका पडली आहे बघा. म्हटलं ही संध्याकाळची वेळ, रात्री बघत नाहीत, पण असू दे काय. तर म्हणे काय नाही, मी सतत व्यवसायात बिझी, सोमवारी आमचं दुकान बंद, तरीसुद्धा रजा घ्यायची नाही. आणि माझ्या पायात चपलेचा खिळा टोचत होता. माझ्या लक्षात येत होतं, पण घरी जाऊन बघायचं, काय लावायचं सोप्रामायसिन वगैरे, हे पण मी केलं नाही. आणि एके दिवशी अचानक डॉक्टर करमरकर, कोणतरी दादर टीटीला आहे सर्जन, त्यांनी सांगितलं, साहेब तुम्हाला गॅंग्रीन झालं आहे, केवढा मोठा पस झाला आहे आणि निश्चय तुमचा पाय कापायला लागणार. बघा क्षणापूर्वी काय परिस्थिती होती आणि आत्ता काय झाली. आणि त्यांचा पाय गुडघ्यापर्यंत कापायचा ठरवलं. तो कापला आणि त्या अवस्थेत ते येऊन बसले होते. साधारणपणे जी नजर गेली पत्रिकेवर, ॲक्युरेट काढले होते अंश वगैरे, त्यावरून मला असं वाटलं हे समजतात तेवढे अजून सेफ नाही आहेत, त्यांना आणखी काहीतरी प्रॉब्लेम होणार. आणि छोटासा हर्निया वगैरे किंवा मला वाटतं हायड्रोसिल असं काही छोटा प्रॉब्लेम झाला. आणि डॉक्टर म्हणले ऑपरेशन करू. आणि ते इथे राहत होते आणि त्यांना शुश्रूषा हॉस्पिटल जवळ होतं. तर तो भाचा म्हणला, मी शुश्रूषामध्येच आहे, आपण इथे करूया. त्यावेळी एक अफवा अशी पसरली होती, शुश्रूषा हॉस्पिटल बांधून तयार होत होतं, पण डॉक्टर रणदिवे त्याचे संचालक ते नुकतेच वारले. आणि पिल्लू सोडण्यात लोक पटायत असतात. कोणीतरी पिल्लू सोडलं की त्या डॉक्टरांचं भूत इथे रात्री फिरतं. आणि इथे जो कोण ॲडमिट होतो तो का आपल्या पायाने जात नाही, हे यांच्या डोक्यात बसलं. आणि ते म्हणले की नाही नाही, कुठेही करा, पण शुश्रूषा करू नका. ते घरचे लोक म्हणले काय नाही, अनस्थेशिया दिलं, ह्यांना काय एवढं कळणार नाही. आणि त्यांना घरीच सिडेटिव्ह दिलं. शुश्रूषामध्ये गेले, छोटंसं ऑपरेशन व्यवस्थित झालं. आणि त्यांनी अजून डोळे पण नुकते उघडले नव्हते, पण लोकांना खरंच काही कळत नाही. तर हे लोक जे कोण होते, अरे बाबांनी डोळे उघडले, डॉक्टरांना न विचारता आत शिरले. आणि एक जण म्हणला, काय बाबा घाबरत होता, झालं की ऑपरेशन. आणि शुश्रूषातच झालं. आवटी साहेब हा शब्द त्याने ऐकला आणि खटकन हार्ट फेल झालं आणि ते गेले. ही दादर भागातली गोष्ट आहे. पण ते मरायचेच होते, ते पाय कापण्याचं दुःख का भोगायला लागलं त्यांना. प्रत्येकाला त्याचे भोग पूर्ण करूनच जावं लागतं. म्हणून भोग निर्माण करण्यापूर्वी 10दा विचार करा. जे परमात्म्याला ज्याची आवड आहे तसे वागा. आणि म्हणून मी लोकांना अलीकडे नेहमी एक सांगतो, कुंडलीतले ग्रह महत्त्वाचे आहेत, पण आपली उपासना त्याच्यापेक्षा महत्त्वाची आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या कुलदेवतेची, आराध्य देवतेची उपासना करता, तर तुमची बँक जशी पैशांनी भरते आणि सेफ वाटतं, माझ्या बँकेत पैसे आहेत, माझा चेक बाउन्स होणार नाही. आध्यात्मिक बँकेतसुद्धा पुण्यसंचय वाढला की या ग्रहांचा प्रभाव कमी होतो. आणि उपासकाला किती जरी ग्रहमान प्रतिकूल कुंडलीत दाखवत असलं तरी तसे अनुभव येत नाहीत. आत्ता तुमच्यासमोर बसलेला माणूस महादशा, अंतर्दशा, गोचर सगळ्या विरोधातनं चालला आहे, पण अखंड श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त का नामस्मरण चालू आहे. का डोक्यात जाम बसले, दत्ताची भक्ता नाही भय चिंता, दैवे कष्ट येता वारी दत्त, दत्त दत्त नाम मुखी सदा घ्यावे, जळतील पापे शतजन्माची. ही श्रद्धा विश्वास आहे का नाही कोण जाणे. असल्या श्रद्धेने मग फळ मिळत नाही. म्हणून आज मी एक पोस्ट टाकले, माझे शरद उपाध्याय राशीचक्रावर पेज आहे, रोज एक पोस्ट टाकतो. आज एक ती स्टोरी पण टाकली मी की परमेश्वर पण असं लबाड आहे, त्याने आम्हाला सुंदर डोळे दिसलेत पण स्वतः गायब झाला आहे आणि आम्हाला बंद डोळ्यांनी त्याला बघायला लागतं. अशी एक पोस्ट सुंदर त्याच्यात टाकले मी. डेली काय ना काय ज्ञान द्यायचं, मूळ विषय. असं कदाचित त्यांच्या अँझायटीमधनं पुस्तक तयार झालं असेल, पण त्यांनी नेमका हात घातला तो वधूवरांना, ते मला फार आवडलं. कारण आत्ताची तरुण पिढी ज्या अमेरिकेहून मला मुली रोज अमेरिका, तिथे US UK कन्सल्ट करतात, ऑस्ट्रेलियामधनं कन्सल्ट करतात, खूप चांगल्या मुली आहेत, पण गोंधळलेले आहे. गुरुजी नावाचा कोणतरी देवळात बसलेला माणूस अर्धवट असतो,
तर काय बोटं मोजतो, हां करून टाका. तसं नाही आहे. म्हणून ह्यांनी काय लिहिलं आहे त्याच्या आधी शास्त्र काय थोडक्यात सांगतो, मग ह्यांनी आढावा कसा घेतला आहे तोही सांगतो. मॅच मेकिंग हा पोरखेळ नाही आहे. तरुण मुलगा तरुण मुलीच्या आयुष्यात येतो, लग्नाचे त्यांचे संबंध होतात, तर पहिली गोष्ट टेक्निकल मॅचमेकिंग करायला लागतं. टेक्निकल मॅचमेकिंगमध्ये पहिला पॉईंट असतो राशी दोघांच्या. उभयतांच्या राशींचा षडाष्टक नसावा. मग पटपट षडाष्टक सांगतो. मेष कन्या, मेषेच्या मुलाला कन्येची मुलगी किती आवडली तरी त्यांना लग्न करता येत नाही, मृत्यू षडाष्टक होतो. कन्या मेषेपासून 6वी पडते, मेष कन्येपासून 8वी पडते. मृत्यू षडाष्टकात कमालीचे मतभेद होतात आणि त्यामुळे त्यांचं सगळं वैवाहिक वर्ष उद्ध्वस्त होतं. मग प्रीतिषडाष्टक नावाचा योग आहे, तो मेषेचं वृश्चिकेशी जमत नाही. मग समजा राशी जमल्या, पुढचा पॉईंट येतो नाडी. वैद्यलोक 3 बोटं तुमच्या मनगटावर ठेवतात, आद्य मध्य अंत्य, वातपित्त कफ. मुलाची जी नाडी असेल तीच मुलीची नाडी असेल तर समान नाडीच्या वधूवरांचं शारीरिक आकर्षण कमी होतं, फिजिकल इंटरेस्टच कमी होतात. आणि फिजिकली जर आम्हाला इंटरेस्ट नसेल आणि शारीरिक संबंध आले तर त्याच्यातून जी गर्भधारणा होईल त्या गर्भधारणेला आरोग्य असेलच असं नाही. हे फार पूर्वीपासून ग्रंथात लिहिलं आहे, पण हे कोण बघत नाहीत. एक नाडी नको, मग एक नाड नको एवढंच, पण नाडी म्हणजे काय. आणि मी नुसतं बोलत नाही, आता शेकडो लोक येतात रोज. समान नाडीच्या वधूवरांचं मॅरिड लाईफ पूर्ण विस्कळीत झालेलं मला रोज दिसतं. त्याच्यानंतर असतो मंगळ. मग ती जी प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम द्वादश स्थानी मंगळ असतो त्याची दृष्टी असते विवाहस्थानावर. मंगळ म्हणजे काय, मंगळ म्हणजे ॲग्रेशन. सेक्स लाईफमध्ये तो मुलगा ॲग्रेसिव्ह असेल आणि कम्पॅरेटिव्हली मुलीला अतिशय हळुवार शृंगार आवडत असेल, म्हणजे तिला मंगळ नाही आहे, तर ती नाराज होते. हा विचार कोणी कधी केला. आपण लग्न करून मोकळे होतो, उभयता एकांतात जातात, तेव्हा त्यांची वर्तणूक एकमेकाशी कशी असेल कोणीच विचार करत नाही. मग तिच्या मनात येतं की अरे आपण काय पशु आहोत का, तू कसं वर्तन करतो आहेस, मला प्रेमाने सगळं बोललेलं आवडतं. आणि तो असतो त्याच्या वासनाच मुळी अतिशय उग्र असतात. उलट पण कधी कधी घडतं. मुलगा अतिशय समंजस समजूतदार, तूळ राशीवाला, तूळ लग्नवाला, स्वाती नक्षत्रवाला, आणि ती वृश्चिक राशीची असू शकते, अनुराधा, ज्येष्ठा वगैरे. आणि मग त्यांचं पण सेक्सची वेवलेन मॅच होत नाही. मग हे नवरा बायको चिडचिड का करतात, कोणी कधी विचार केला आहे. आम्ही तर सरळ त्याला बोलावून, आम्ही स्पष्ट बोलायला ते म्हणतं हरकत नाही. अरे म्हटलं स्पष्ट बोललं पाहिजे, डॉक्टरकडे नाही का तुम्ही बोलत. असे सगळे पॉईंट जमल्यानंतर गुण किती जमतात. तर पंचांगात उभी नक्षत्र दिली आहेत, वाराची आडवी नक्षत्र दिली आहे वधूची. त्याचा काटकोन साधायचा. मिनिमम 18 गुण जमले तर उत्तम असं नाही. मॅक्सिमम 36 गुण असतात, ते जमले म्हणजे मॅरिड लाईफ बेस्ट असं पण नाही. गुण तुमची स्वाभाविक जवळीक दाखवतात. निदान घटस्फोट होणार नाही इथपर्यंत तुम्हाला जवळ आणतात. असे हे गुण षडाष्टक, मंगळ, एक नाडी, यातून तुम्ही सुटलात की मग त्या पार्टनरला तुम्ही बघायचं, दोघांनी एकमेकाला बघायचं. माझ्या टेस्ट अँड रिक्वायरमेंट मॅच होतात काय ह्याला. एखाद्या मुलीला डॅशिंग, ॲग्रेसिव्ह, डायनॅमिक, डॉमिनेटिंग, लव्हिंग, केअरिंग मुलगा हवा आहे आणि तो अगदी दिल्ली प्रभावळकर आहे, मग तुमचं जमणार नाही. मग ते आईवडील म्हणते अगं पण तो चांगला नट आहे, तो फार सुंदर. अगं पण ते काय करे स्टेजवरचं, मी माझ्या बेडरूममध्ये तो कसं आहे हा विचार करते आहे. इतकं स्पष्ट मी आपल्याला का सांगतो आहे, वैताग येतो लोकांना, मॅरेज फेल होतात. मग तिला आणि त्याला तो आवडला की संपलं असं नाही. मग तिसरी बाजू आहे ते प्रिडिक्शन मॅचमेकिंग. आता ह्या कोरोनामध्ये तरुण मुलं मुली गेल्या. ही जी तरुण मुलं वारली त्यांच्या बायकांच्या पत्रिकेत वैधवयोग होता हे ज्योतिषाला कळायला पाहिजे होतं. मग काही वेळेला प्रिडिक्शन पार्टमध्ये मी असं सांगतो की नाही मॅच होत. मग लोक म्हणतात कोण आहे मूर्ख ज्योतिषा, नाही म्हणून सांगतो आहे. अरे तू खोल विचार कर, त्याचं लॉंग लाईफ नाही आहे.
मग तुम्ही दोघे माझ्याकडे येता त्या दोघांचंही लाँग लाईफ आहे का, हेल्थफुल ओल्ड एज आहे का, लाँग लाईफ म्हणजे नुसतं झोपून राहणं नव्हे, हेल्थफुल ओल्ड एज आहे का, मेजर कोणाला अपसेट्स ॲक्सिडेंट्स ऑपरेशन नाही आहेत ना, त्याला रोग वगैरे कुठले होणार नाहीत ना, मुलं बाळं व्यवस्थित होतील ना, दोघांचाही संसार शेवटपर्यंत अतिशय उत्तम जाईल ना, ही जबाबदारी ज्योतिषाची आहे. किती ज्योतिष हे बघत असतात. मला वाईट वाटतं, पुण्याचे काही काही ज्योतिषांचे नावं ऐकून मी थक्क होतो. 4थ्या मिनटाला बाहेर काढतात. नाही झालं ते दुसरं पाठवा, आमची मागची अपॉइंटमेंट आहे. माझ्याकडे कमीत कमी 2 तास लागतात जो माणूस येतो त्याला. तरुण मुलं आहेत, त्यांना प्रश्न आहे, ते शिकलेले लोक आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या आणि ह्याच्या सगळ्या मुली होत्या, काय इंटरेस्टने सगळं विचारत होत्या. मग फलादेशसुद्धा जमला की मग मी सांगतो आता करा, आता माझी जबाबदारी आहे. आमच्या मुलींच्या लग्नाच्या वेळी मी सगळं हेच केअरफुली पाहिलं. मग त्याने विचारलं, मग बाबा करू न, ते मी नाही सांगणार, तुला क्लिक होतो आहे का बघ. ही क्लिक नवीन भानगड आहे, आम्हाला कोणी विचारलंच नाही हो क्लिक होतं आहे का नाही. बस अंतरपाठ दूर झाला, घाला हार. मग क्लिक होत असेल तर करा. आणि अतिशय उत्तम छान चालू आहे संसार. मी स्वतः एकही मुलगी पाहिली नाही, 25 पत्रिका पाहिल्या. मग ती पत्रिका सर्वार्थाने मला जेव्हा वाटली, माझं जे जो व्यवसाय होणार आहे, माझी विचारसरणी आहे, धार्मिक आहे, मी त्याला योग्य आहे, तर मी ते केलं. आणि मी आनंदाने सांगेन, आज शरद उपाध्ये जो कोण आहेत ते मिसेस उपाध्यायांमुळे आहे. मला लोक हे शाली वगैरे घालतात, पण मी त्यांना सांगतो हंडी मी फोडली आहे, थर तिने लावलेत. त्यामुळे आज एवढ्या हाईटला मी जाऊ शकतो. ते पुरुषांनी कधी विसरायचं नाही. आपण कर्तबगार पुरुष असतो, पण चहा करता येतो का घरी. म्हणजे किती बारीक वैगुण्य आहेत आपली, ती वैगुण्य कल्पनातीत मदत करत असतात आपल्याला. असं मॅचमेकिंग करायचं असतं. आता लोकांना पटलं. पण भटजींचं काय होतं, सोळं नेसतात, शेंडी ठेवतात, लोकांना वाटतं तज्ज्ञ आहेत त्यातले. पण हा अभ्यासच नाही त्यांचा. भटजींनी पूजा करावी, मंत्र म्हणावे, ठीक आहे, हा अभ्यासच नाही त्यांचा. दुसरे काही असतात ते माझं ऐकून माझे व्हिडिओ ऐकून पण सांगतात. लोकांना गरज असते. आणि मग ते त्यांनी सांगितलं. मग आत्ता पण एक केस झाली, त्यांनी ज्योतिषाने करा म्हणून सांगितलं. फार वाईट झालं त्यांचं. ती मुलगी विचारायला गेली, तो म्हणला अहो नाही, पत्रिकाच तुमची खराब आहे. मी आधी नाही सांगायचं. अशी फसवाफसवी चालू असल्यामुळे ह्यांनी जी जागरूकता आणली हे पुस्तक लिहून, त्याचं मला फार मोठं महत्त्व वाटलं. आता त्यांनी पद्धतशीर ग्रह, नक्षत्र, तारे, राशीची सखोल माहिती दिली. पण मी डॉक्टरांना एक विनंती करेन की ते अतिशय वाचनीय झाले, इन्फॉर्मेटिव्ह, एज्युकेटिव्ह पण झाले. पण लोकांना हे अनेक पुस्तकात मिळतं. आता माझ्या राशीचक्र पुस्तकात डिटेल आहे सगळं. यांचं एकत्रीकरण करून फलादेश कसा द्यायचा, त्यावर त्यांनी प्रकरण 7वं दिलं आहे. पण त्या 7व्या प्रकरणामध्ये सुद्धा एक टेस्ट केस घेतली आहे त्यांनी. विवाहस्थानात गुरु असलेल्या मुलाला अतिशय सात्विक धर्मपत्नी मिळेल, पण त्याच्या प्रथम स्थानात शुक्र असेल तर तो स्वतः रोमॅन्टिक असेल. आणि अशा रोमॅन्टिक माणसाला सारखं देवदेव करणारी मुलगी आवडणार नाही. आणि मग नाही पण गुरु आहे हो, अरे पण गुरुचं डिपार्टमेंट वेगळं आहे. गुरु हा तुम्हाला ज्ञान देईल, संस्कृत देईल, संस्कार करेल, अतिशय उत्तम पैसा अडका, धार्मिकता देईल, पण शृंगारी कौशल्य गुरु नाही देणार. त्यामुळे ती वेवलेन जमली पाहिजे, इमोशनल जमलं पाहिजे. एखादी स्त्री कर्क राशीची असते, पुष्य नक्षत्राची असते, तिला खूप इमोशनल होऊन नवऱ्याशी बोलायला आवडतं. त्याने काळजी करावी, मी काळजी करावी. पण तो असेल कुंभ राशीचा, ही आहे कर्क राशीची. कर्केच्या बायकांना हे घरकाम फार प्रिय असतं. स्वयंपाकघर साफ करायचं, कट्टा साफ करायचा, मूग बाहेर यायचं, रात्री ती खरकटी भांडी स्वप्नात येतात. त्यामुळे त्या बायका स्वयंपाकघर स्वच्छ झाल्याशिवाय येतच नाही बाहेर. नवरा वृषभाला, तो बेडरूममध्ये वाट बघत बसलेला असतो. माझी बायको आत्ता येईल मग येईल, आत्ता येईल मग येईल. येते शेवटी एकदा, पण कशी येते, पदराला हात पुसत. आणि आज जाऊन त्याला विचारते, वांग्याची भाजी कशी झाली होती सांगा, आत्ता मी केले. तो म्हणतो बाई लाईट बंद कर, मला झोप येते. हे मी तुम्हाला घडलेल्या गोष्टी सांगतो. मग
ह्याचा कुठे उल्लेख नसतो. कुठल्या मोठमोठ्या सोलर ज्योतिषासारख्या ज्योतिर्मय घ्या याच्यात नसतो. मी प्रॅक्टिकल विचार केला आणि ह्याच ठिकाणी मी 2-3 शिबिरं घेतली. केवढी खचाखच मला मुलींची गर्दी झाली होती आणि प्रत्येक मुलाला लिहून दिलं. काही जणांच्या पत्रिका घेऊन बघा हे असं आहे, तुम्हाला हे पाहिजे. टेक्निकल मॅच मेकिंगवर थांबू नका, प्रेडिक्शन पार्ट पण बघा. तसं मी डॉक्टरांना सुचवेन पुढच्या वेळी तुम्ही प्रत्येक ग्रहावर संस्कार करायचे असतात. त्या प्रत्येक ग्रहाची व्हॅल्यू ठरवायची. ग्रहाला लाभलेला भाव म्हणजे स्थान, राशी, अवस्था, नक्षत्र, दृष्टी, योग, भावेशत्व म्हणजे लॉर्डशिप, हे सगळे पॉईंट बघून त्यांचं बलाबल ठरवायचं. मग महादशा नावाचा प्रकार येतो. कुंडली खूप चांगली आहे. महादशा कधी येत आहेत, कशा येत आहेत, अंतर्दशा कशा आहेत आणि गोचर भ्रमण कसं आहे, एवढं पाहिल्यानंतर रिडिंग येतो. उदाहरण द्यायचं झालं तर शुक्र हा रोमॅन्टिक ग्रह आहे. शुक्राची दशा तरुण वयात आली तर झाडामागून पळण्यात आनंद आहे. पण काहींचं काय होतं, तरुण वयाचे राहू शनी आणि त्याचं वय साधारण 70 झालं की शुक्र. आजीबाईंच्या मागे धावणार का तो झाडामागून? आणि आजीबाईंना तेवढा उत्साह असेल का? लॉजिकल प्रश्न आहे. म्हणजे काही वेळेला कुंडलीत उत्तम ग्रह असतात पण त्यांची दशाच येत नाही. इथे समजा एखादा उत्तम अभ्यासक आहे, ज्योतिषी, पण त्याला आज इथे आमंत्रणच नाही बोलायला, मग तो तसाच राहतो. पण तो डिझर्विंग आहे. कुंडलीतले अनेक ग्रह त्यांना दशा येत नाही म्हणून फुकट जातात. न आलेल्या ग्रहाची महादशा न लागलेल्या लॉटरीच्या तिकिटासारखी असते. ते खिशातच पडून राहतं आणि काही त्याचा उपयोग होत नाही. एवढं खोल मला करावं लागलं म्हणून मी नोकरी सोडली. मला मूर्खात काढलं होतं लोकांनी. मग नोकरी माझा राजीनामा घेतला नाही तर इनव्हॅलिड झालो. इनव्हॅलिड होताना मी कारण काय दिलं, कार्डियक न्यूरोसिस. ते लोक म्हणले हा कसा विषय तुला माहिती? म्हटलं माझ्या वडिलांना प्रॉब्लेम होता. 55 रुपये पेन्शन, गावात घर नाही, रानात शेत नाही. पण अतिशय श्रद्धा करू देतो आणि उपासनेने सगळं आजपर्यंत जे चाललं आहे ते तिथे क्लायंटच्या समोर जाताना, आत्ता इथे येताना देवघरात गेलो, महाराजांना प्रार्थना केली की डॉक्टर एवढा विश्वासाने मला बोलवत आहेत, योग्य ते माझ्याकडून कथन केलं जाऊ दे, मी करीन असं नाही. मग ते काय बोलायचं एकदम सुचवतात. सुरुवात कशी करायची मी काय लिहून आणलं नव्हतं. असं हे पुस्तक बिगिनर जो आहे ना त्याला खूपच इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक ग्रहाची राशी, अवस्था, नक्षत्र हे सगळं नीट बघा. त्याच्यानंतर मग आम्हाला रिडिंग घ्यायचं. आता मग असं एक एक स्थानांचं रिडिंग घेत नाहीत. एखादा येऊन पटकन विचारतो की मी आता 12वीला आहे, पुढे काय करावं? मग त्याचं सायन्स आहे का, आर्किटेक्चर आहे का, त्याला MPSC करावं का IPSC करावं? तर बारीक बारीक त्या ग्रहांची कारकत्व असतात. ती बघून त्यांना स्कोप आहे का, तशी त्याची दशा येते का, आणि महादशा बदलली की सगळं योग्य व्हायला लागतं. या व्यतिरिक्त मी आणखी पुढे जाणार आहे. एवढ्यावरच थांबू नका. भक्तिसागर नावाचं एक पुस्तक मी प्रकाशित केलं आहे. त्या भक्तिसागरमध्ये अशी स्तोत्र आहेत आणि त्यांचा फलश्रुती पण दिली आहे. गणपती स्तोत्र आहे साधं. लोक जे म्हणतात का हो मुलगा अभ्यास करत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. म्हटलं तुम्ही गणपती स्तोत्र वाचले? विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. आलं की नाही? विद्यार्थी लभते विद्या. काहींना बाळ होत नाही, मग तिकडे जातात मोरगावला, मग ते या कुठले करतात किंवा पुत्रकामेष्टी करतात, तुलाविधी करतात. पण या गणपती स्तोत्रातले पुत्रार्थी लभते पुत्रान तुम्ही श्रद्धा का नाही ठेवत? व्यासाने रचलेले गणपती स्तोत्र आहे हे, आणि खाली लिहिले व्यासानी इथे व्यास विरचित नवग्रह स्तोत्र. म्हणजे तुम्ही संशय बाळगू नका, याचा फळ तुम्हाला मिळेलच. व्यासो ब्रूते न संशया. ऑलराईट. कोणाला आर्थिक स्थिती आहे, महालक्ष्मी अष्टक आहे त्या भक्तिसागरमध्ये. त्यात काय म्हटलं आहे? सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्व दुःख हरण करणारी महालक्ष्मी आर्थिक स्थिती तुमची उंचावते.
एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालं य पठे नित्यं धनधान्य समन्विता त्रिकालं य पठे नित्यं महाशत्रुविनाशनम. आम्ही नथुराच्या वाडीला जातो, प्रवासात सारखी अष्टकं चालू असतात. उपासना फक्त मुलींनी पिरियड्समध्ये करायची नाही आणि पुरुष वगैरे पायात शूज असताना म्हणायचं नाही, पण तोंडावर नित्य उपासना असलेल्याची भरभराटच होत जाते. कितीतरी स्वामींचा तारक मंत्र तर आजकाल फार लोकप्रिय झालेला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे नुसतं सांगितलेलं नाही, लोकांना अनुभव आहेत. इथे मठ आहे, त्या मठातले सेवेकरी एक मला भेटला रस्त्यात. तो म्हणला, काका तुम्ही सांगता आम्हाला परत होतं. आम्ही 3:30 वाजता उठतो, सगळी लादी वगैरे साफ करतो आणि स्वामींना गरम गरम चहा मी नेऊन ठेवतो. स्वामींचा आवडता पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू. तर साजूक तुपाचे बेसनाचे लाडू आणि स्वामींना कांदा भजी आवडतात. तो नैवेद्य पण आम्ही दाखवतो. पण सकाळी आम्ही एकदा लादी स्वच्छ करत असताना स्वामींच्या खडावांचे आवाज आले. लिटरली स्वामी चालत आहेत हे आम्हाला जाणवलं. आता इकडे माझ्याकडे असे अनुभव आहेत, पण आज तो विषय नाही म्हणून किंवा तरी आपण काही कारणाने असे जमलो तर हे असे अनुभव मी पण टी व्हीवर माझ्या व्हिडिओमधनं पण सांगितले आहेत. परमेश्वर बघायचा नाही, ऐकायचा नाही, पाहायचा नाही, तो अनुभवायचा आणि तो अनुभवास येतो. मग तुम्ही ग्रहांवर कुंडलीचं रिडिंग घेतलं, तुम्हाला काय कळलं, त्याच्यावर थांबू नका. त्याच्यावर एक शक्ती आहे. आणि म्हणून नियमित जाणं, कुलदेवाला जाणं, आपल्या आराध्याची उपासना करणं. समजा तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे आणि खंडोबाराय आहे तुमचं कुलदैवत आहे. येता जाता एक जप जरी केला, ओम श्री तुळजाभवान्याय नमः, ओम श्री खंडोबाय नमः, चालूच ठेवा. बघता बघता आध्यात्मिक बँक भरते. संकट येतात, थोडं पुण्य खर्च होतं आणि परत ती उपासना अपडेट करायची. म्हणून नित्योपासना म्हटलं आहे. पुढे पुढे कुंडली राहते बाजूला आणि केवळ उपासनेनी माणसं उत्तमपैकी आपलं आयुष्य जगू लागतात. आता ह्या स्टेजला मी माझ्या घरच्या लोकांच्या पण कुंडल्या काढतो. कितीतरी वेळा त्यांना अनुभव दिला आहे. माझा तो APP माझ्यावर कार्यक्रम होतो बऱ्याच वेळा. 3 माझे इंटरव्ह्यू झालेत. त्यात त्यांनी मला प्रश्न विचारला होता. मी त्यांना म्हटलं माझ्या घरच्या लोकांना विचारा की एके दिवशी माझी कुंडली बघताना मला जाणवलं की मला प्रोस्टेटचा प्रॉब्लेम होणार आहे. तर मी गेलो, आमचे हेमंत फाटक म्हणून तिकडे युरोलॉजिस्ट आहेत. ते म्हणजे असं दे रे, काही नाही, डुटास्टी टॅबलेट देऊ. म्हणजे बघा, डुटास्टीने तुम्ही कंट्रोल कराल, मला इरॅडिकेट करायचं आहे, तुम्ही ऑपरेशन करा. आणि मग त्यांनी ऑपरेशन करून, आजकाल कुठलं ऑपरेशन झालं की ते टेस्टला पाठवतात. त्यावर ते म्हणाले तू योग्य निर्णय घेतलास, कारण रेसिड्यू खूप होता युरिनचा, पण एक दिवस ती ब्लॉक झाली असती आणि तो रस्त्यात अटॅक आला असता. म्हटलं कळलं तुम्हाला हे पाहिल्याचा उपयोग किती होतो. त्याच्यानंतर एके दिवशी मला जाणवलं की माझ्या डोळ्याला प्रॉब्लेम होणार. चांगल्या माणसाकडे जावं. हिमांशू मेहता बेस्ट डॉक्टर, ते म्हणाले तुम्ही योग्य वेळ आलात, काही प्रॉब्लेम नाही, पण रेटिना, तुमच्या घरात आईला डायबिटीस आहे, तुम्ही काळजी घेता मान्य आहे, पण सेफ साईड म्हणून रेटिनाची पण आपण काळजी घेऊ. आणि त्याला इंजेक्शन असतं डोळ्यात. इंजेक्शनमुळे लोक पॅनिक होतात. पॅनिक व्हायचंच नाही. श्री गुरुदेव दत्त, मी झोपलो, अलगद त्यांनी डोळ्यात इंजेक्शन दिलं आणि माझी दृष्टी आहे तशी करून दिली. मला ब्लर दिसायचं जरा. अशी मी आवटी साहेब 125 इंजेक्शन घेतली आहेत डोळ्यात. 125 प्रत्येक महिन्याला जायचं, घ्यायचं. आपल्याला फिट राहायचं ना. आमच्या कुंडलीमध्ये द्वितीय स्थानात राहू आहे, तो डोळ्याची इंडिकेशन देतो आहे. मग जास्त कंटाळा करायचा नाही. असं सगळं मार्गदर्शन पाहिजे. पण शेवटी एक सांगेन, ज्योतिषी तुम्हाला किती घाबरो, ही शांती करा, ती शांती करा. कालसर्प हल्ली काय बोकाळणे फार. कालसर्पाला वैदिक आधार नाही. नारायण नागबळी करा, त्रिपिंडी करा, कुंभविवाह करा. आपल्या घरातल्या कुलदेवतेची उपासना केली की काही करायला नको. आणि मग अशी जी पुस्तकं आहेत की आणखी पण लिहितील. तो फलादेशाचा भाग ते कसं फळ देत आहेत, एक उदाहरण त्यांनी दिलं आहे. पाणखी बघून ॲस्ट्रॉलॉजीच्या नादी लागू नका, ॲस्ट्रॉलॉजीचा आधार घ्या. आणि मग ॲस्ट्रॉलॉजीने काही हिंट दिली की बाबा हा प्रॉब्लेम आहे,
त्या प्रॉब्लेमला लगेच उपाय भक्तिसागरमध्ये आहे. गरोदर बायकांना मी दत्तप्रबोध वाचायला सांगतो. आमच्या ह्या सुनबाईंनी वाचलेलं आहे, अतिशय दिव्य अनुभव तिला आले. ही साधू संतांची जी आपल्याकडे ती केवढी संपदा आहे ती वाचून आपलं आयुष्य सुरळीत करता येतं. मग शेवटचा प्रश्न उरतो एक, आचरण आणि स्वतःचं वागणं हे नीट असल्याचे अनुभव आहेत. तुम्ही किती महालक्ष्मी अष्टक म्हणा आणि चोऱ्यामाऱ्या करत असाल, रिझल्ट येणार नाही. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ मानवाची. अतिशय शांतपणे उपासना करत, हवं नको त्याला काय मदत करायची. गोरगरिबांना, नरसोबाच्या वाडीला मी सतत अन्नदान, वस्त्रदान, काही मदत, मेडिकल शिबिरं हे करत असतो. मुंबईत मी काही माझी प्रॉपर्टी केली नाही, पण नरसोबाच्या वाडीला 3 बिल्डिंग भक्तांसाठी बांधले आहेत. दर 3 महिन्यांनी मी लोकांना घेऊन जातो. तिथे 3-3 तास प्रवचन असतात, मार्गदर्शन करतो आणि त्या मार्गाने जाऊन लोक पुढे पुढे कुंडले बंद करतात बघायचं. कायम सकाळ संध्याकाळ उपासना करतात आणि या उपासनेने त्यांचं आयुष्य अत्यंत सुरळीत व्यवस्थित चालतं. एक वेळ अशी येते की त्यांना माहिती आहे केव्हा तरी मृत्यू येणार, त्या मृत्यूची पण ते तयारी करतात. काय घाबरायचं काय म्हणे, जो जन्माला तो जाणार. फक्त त्यांनी आपणहून असं कुंडली शोधू नये, माझा मृत्यू कधी आहे कधी आहे. कारण कुंडलीमध्ये 2 गोष्टी सांगता येत नाहीत, डे ऑफ डेथ आणि सेक्स ऑफ चाइल्ड. मुलगा येईल का मुलगी येईल कधी सांगू नये. मृत्यू कोणाचा सांगू नये. तुम्ही शेजाऱ्याचं सांगता, या शुक्रवारी बहुतेक आहे तुमचं, आणि तो जात नाही, शनिवारपर्यंत राहतो तो, मग तुम्हाला टेन्शन येतं, गेला नाही कसा हा, मग तो सांगितलं कशाला त्याला. परमेश्वराच्या क्षेत्रात तुम्ही ढवळढवळ करू नका. अशी ही सगळी पुस्तकं आहेत. माझं राशीचक्र आहे, अंतराळातून अंतराळ आहे, भक्तिसागर आहे, दत्तप्रबोध आहे आणि तरुण मुलामुळे सांगतो हे विचार वैभव पार्ट 1 पार्ट 2 ही नवीन 2 पुस्तकं मी लिहिली आहेत. या पुस्तकामध्ये कथा नाही, प्रकरण नाही, अध्याय नाही, प्रत्येक पान विचार देतं. तीसुद्धा पुस्तकं आपण जरूर वाचा, मन शांत होईल. डॉक्टर साहेबांना हे पुस्तक लिहिल्याबद्दल मी अनेक धन्यवाद देतो. पण हल्ली लोकांना वेळ नसतो, लोक लिहित नाहीत, कारण का काहीतरी पोस्ट टाकतात एवढंच. पण हे पुस्तक रूपाने तुमच्याकडे आणि छोटेखाने हे पुस्तक, तर जेवढं शक्य आहे तेवढा अभ्यास करा. पण अडचणी आली त्यांना विचारा. या पुस्तकावरून लगेच कन्क्लुजन काढण्यात का तुमचा अभ्यास नाही. मग काय अडचण आली तर विचारा, रेफरन्स लागला तर, आणि हळूहळू तुमची अशी प्रगती होईल. आणि अशक्यही शक्य करतील स्वामी घडतं. माझं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझी आई मला लहानपणी म्हणायची, तू बावळट मुलगा आहेस, तू हॉटेलमध्ये कब्बशा विचारणार. आईला उलट बोलायचं नाही. आज असते तर काय म्हणली असती, अरे शेकडो लोकांचा प्रयोग करतो आहे, माझी आई काय म्हणते ते नाही, माझी ती आई काय म्हणते त्याला महत्त्व आहे. आणि म्हणून आई आहे रागाने बोलली असेल, लक्ष द्यायचं नाही. पण हे जे सांगतात ना, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, इतकं पण सोपं नाही आहे. त्या लाईनवर आपण त्याप्रमाणे जायचं. पण अमुक एक उपासना झाली की शिल्पकार म्हणण्यापेक्षा ते ठरवतात ह्याला काय द्यायचं काय नाही. आणि एक तऱ्हेचं सुरळीतपणे तुमचं आयुष्य तेच तुम्हाला अगदी अलगद घेऊन जातात. मग तुम्ही काळजी करायचीच नाही. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. असे एक संत पुरुष आपल्याबरोबर आहेत. म्हटलं तर सायंटिस्ट आहेत, म्हटलं तर डॉक्टर आहेत, पण वैदिक विषयात हात घातला आहे. त्यामुळे जरूर हे पुस्तक आपण वाचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय अडचणी आल्या, कधी साहेबांनी ठरवलं, हे ट्रस्टी आहे तुमची आता इथे कार्यक्रम करायचा, तर मी जरूर येईन आणि विवाहोत्सुक मुलामुलींना मार्गदर्शन करीन. धन्यवाद. आता थोडंसं माझं मनोगत, हे पुस्तकामागची प्रेरणा, कसं आलं, काय झालं. हे जे पुस्तक आहे हे मी लिहिलेलं 3रं पुस्तक आहे जे प्रकाशित होतं आहे. गेल्या वर्षी वास्तुछटा हा माझा कथासंग्रह प्रकाशित झाला आणि त्याचबरोबर माझ्या आईचं सारस्वत रेसिपीज हे पुस्तकही मी प्रकाशित केलं होतं. त्यामुळे प्रकाशक म्हणून 4थं आणि लेखक म्हणून 3रं पुस्तक आहे हे माझं. आणि अमर क्रिएशन्स या बॅनरखाली प्रकाशित होणारं हे 2रं पुस्तक आहे. अगदी परवाच म्हणजे 4 तारखेला
दिसतं तसं नसतं हे एक 2 अंकी संगीत नृत्य नाटक माझं पुस्तक रूपाने प्रकाशित झालं. ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. अर्थात त्यांच्या थोडं प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या घरी जाऊन आम्ही ते प्रकाशित केलं, त्यामुळे त्याचा फार मोठा सोहळा करता आला नाही. पण त्या अर्थाने हे माझं तिसरं पुस्तक आहे जे आज प्रकाशित होतं आहे. आणि जशी माणसांना नशीब असतात तसंच म्हणावं लागेल की पुस्तकालाही नशीब असतं, कारण हे पुस्तक मी 2010 साली लिहिलं आहे. तब्बल 12 वर्ष म्हणजे एक तप प्रकाशनासाठी त्यालाही वाट बघावी लागलेली आहे आणि त्यानंतर ते आज प्रकाशित होतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गोष्टी कोणाला आवडत नाहीत, म्हणजे लहान मुलांना तर गोष्टी आवडतातच, पण अगदी कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही एखाद दिवस जर असं शिकवताना म्हटलं मुलांना की आज नेहमीचा विषय बाजूला राहू दे, आम्ही काहीतरी गोष्ट सांगतो किंवा आमच्या एखाद्या साईटवरचा अनुभव सांगतो, तर ती मुलं लगेच कान टवकारून ऐकतात. त्यामुळे गोष्ट ही आवडतच असते. पुढे थोडं मोठं झाल्यानंतर दिवाळी अंकांमधून कथा वाचायला लागतो. मोठं झाल्यानंतर आपण नाटकं सिनेमे बघतो. म्हणजे आपण नेमकं काय करत असतो तर आपल्या किंवा इतरांच्या आयुष्याविषयी आपल्याला रस असतो जाणून घेण्यात. वर्तमानाविषयी तर असतोच, पण त्यातल्या त्यात भविष्याविषयी जास्त रस असतो. आणि म्हणून मला 2007 साली मी एका वेगळ्या कामासाठी अशाच ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ ठाण्यातल्या भानुमती ठाकूर यांच्याकडे गेलो होतो. तर त्या मला म्हणाले की तुम्ही ज्योतिष सांगता का हो? तर म्हटलं नाही बुवा, माझा काही अभ्यास नाही आणि कुंडलीतलं तर मला काहीच कळत नाही, ते चौकोन चौकोन काय असतात ते मला काही कळत नाही. तर त्या म्हणाल्या की नाही, मला असं वाटतं की तुम्ही चांगलं ज्योतिष सांगू शकाल, तर त्यामुळे तुम्ही आमचा क्लास आहे इकडे, क्लासला या आणि शिका, म्हणजे चांगलं सांगता येईल. तर त्यावेळेला त्या सुमाराला आकाशवाणी, दूरदर्शन, माझं स्वतःची इंटिरियरची प्रॅक्टिस डिझायनिंगची, या सगळ्या कामाच्या रगाड्यात आज कुठे पुणा, परवा बदलापूर, तेरवा ऐरोली असं सगळं होतं. तर मी म्हटलं की मॅडम खरंच शक्य नाही मला क्लासला येणं. तर त्या म्हणाल्या नाही नाही अहो, गैरसमज करून घेऊ नका, मला क्लासला तुम्ही यायला हवं आहेत म्हणून मी सांगत नाही आहे. मी तुम्हाला काही पुस्तकं सांगते, ती तुम्ही घरी आणा, तुम्ही वाचा आणि अभ्यास करा तुमच्या सवडीने, पण तुम्ही जरूर अभ्यास करा. आता त्याने अभ्यासच करायला सांगितला होता, त्याने काही वावगी गोष्ट वाईट गोष्ट सांगितली नव्हती. त्यामुळे मग त्यांनी जी सुचवली होती ती पुस्तकं मी आणलीत, वाचायला लागलो. आणि आपला विश्वास असो किंवा नसो एखाद्या गोष्टीवर, एखादी गोष्ट पटो किंवा न पटो, पण एक वर्ग असा समाजात असतो की इंग्लिश सिनेमाला गेल्यानंतर आजूबाजूचे हसतायत म्हणून मी पण हसतो. तर त्या वर्गातलं आपण होऊ नये. आणि हा वर्ग केवळ सिनेमापुरताच मर्यादित नसतो, तर तो इतर अनेक गोष्टीत असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ज्योतिषशास्त्र, की 4 लोक नाव ठेवत आहेत की ते काय नाही, हे भंपकपणा आहे, यात काही अर्थ नाही, म्हणून मी पण जर असं म्हटलं तर उद्या मी वैचारिक आहे आणि पुरोगामी आहे असं लोकांना वाटेल, म्हणून मग मी पण टीका करायची. पण माझं असं म्हणणं असतं की टीका जरी करायची झाली कोणत्याही गोष्टीवर तरी त्याचा अभ्यास किमान करावा, म्हणजे तुमच्याच टीकेला उत्तर देताना तुम्हाला पाठबळ मिळतं मुद्द्यांचं. त्यामुळे त्यासाठी तरी किमान अभ्यास करावा. आणि म्हणून त्यांनी सुचवलं मला, तेव्हा मी अभ्यास करायला लागलो या विषयाचा. अर्थातच त्यावेळेला प्रसारमाध्यमांमध्ये काम करत होतो, दूरदर्शनवर काम करत होतो, नंतर झी 24 तासलाही बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम करत होतो. तिकडे प्रोड्युसर कंट्रोल रूम असते आणि त्या प्रोड्युसर कंट्रोल रूममध्ये साधारण 10 ते 12 टी व्हीचे मॉनिटर्स ठेवलेले असतात. म्हणजे स्टुडिओमधून पाहुण्यांवरती एक कॅमेरा वृत्तनिवेदिकावर, एक समोरून, असे 3 अँगल्सनी 3 वेगवेगळ्या स्टुडिओतले जे पोझिशन्स आहेत त्या दाखवणारे 3 मॉनिटर्स असतात. त्याच्याशिवाय जी नावं दाखवली जातात पाहुण्यांची, वृत्तनिवेदिकाची, त्याच्यासाठी एक मॉनिटर असतो. एक मॉनिटर ग्राफिक्ससाठी, बाहेर कुठेतरी आउटडोअर ब्रॉडकास्टिंग असेल, ओबी व्हॅन्स असतील तर त्याचे 1-2 मॉनिटर्स, असे करून साधारण 10 ते 12 मॉनिटर्स असतात. आणि ज्या वेळेला बातम्या सुरू होतात त्यावेळेला अक्षरशः सेकंदाला प्रोड्युसर या 12ही मॉनिटर्सवर एकाच वेळी नजर ठेवून आदेश देत असतात. रोल मॉन्टाज, हा घे कॅमेरा, तो घे कॅमेरा, कसं म्हणजे लोकांना कसं दिसेल याचे निर्णय घेऊन त्याप्रमाणे ते सांगत असतात. मला कुठेतरी अभ्यास करायला लागल्यानंतर मला असं जाणवलं की एका वेळी 12 स्थानांवरती लक्ष ठेवायला पाहिजे. हे प्रोड्युसरच्या कामासारखं आहे, पण ते त्याच्याही पुढे जाऊन आहे, कारण त्याला केवळ 12 मॉनिटर्सवरच लक्ष ठेवायचं असतं. इकडे 12 स्थानं, 12 राशी, 12 ग्रह आणि 27 नक्षत्र,
म्हणजे 12x12x12x27 किती परम्युटेशन कॉम्बिनेशन झाली आणि या सगळ्याचा विचार करायचा. यामध्ये आत्ता सरांनी जे जे सांगितलं ते मी काही धरत नाही आहे. महादशा, अंतर्दशा, भावचलित, स्पष्टग्रह हे मी काहीच धरत नाही आहे. इतकं सगळं कॉम्प्लिकेटेड बघून ज्या वेळेला एखादा ज्योतिषतज्ञ तुम्हाला काहीतरी सांगतो त्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याही खूप पुढे असलेला आपला नॅचरली इंटेलिजंट मेंदू चूक करण्याची शक्यता असते. आणि ही सुद्धा त्या माणसाची चूक असते असंही मी म्हणणार नाही, कारण शेवटी आपण एक वाक्य अनेक वर्ष ऐकत आलेलो की माणूस त्याचं नशीब घेऊन जन्माला आलेला असतो आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळं बघत असताना नेमकं तिथेच दुर्लक्ष होतं. ते सांगितलं जात नाही, त्याची मदत मिळत नाही आणि शेवटी जे भोगायचं आहे ते भोगावं लागतं. तुमची सुटका होत नाही त्याच्यावर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या सगळ्याचं भान ठेवून ज्योतिष सांगणं हे कुठेतरी गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्यातही पुन्हा 2-3 कॅटेगरीज असतात. म्हणजे आपण एखाद्या दिवशी प्रवासाला आपण निघतो, तर प्रवासाला निघत असताना आपण काय करतो की जिकडे आपल्याला जायचं आहे, समजा मला मुंबईहून गोव्याला जायचं आहे, तर गोव्याला जात असताना मी कोणकोणते रूट्स ॲव्हेलेबल आहेत, मार्ग कोणकोणते ॲव्हेलेबल आहेत, त्यातला जवळचा मार्ग कोणता, मला एखादं ठिकाण बघून जायचं असेल तर त्या मार्गाने जाणारा रस्ता कोणता, हे सगळं मी बघून निर्णय घेतो. मला घरातून निघताना हे माहिती नसतं की एखाद्या घाटात कुठेतरी दरड कोसळली आहे किंवा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिकडे ट्रॅफिक जाम होऊन 1.5-2 तास मी अडकून पडतो. हा झाला माझ्या प्रवासातली वाईट वेळ. पण कधी कधी असं होतं की मला 6 लेनचा एक्सप्रेसवे सुद्धा मिळतो जो मोकळा आहे, काही नाही, आणि 80च्या स्पीडने गाडी चालवून मी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापून इच्छित स्थळी वेळेआधीसुद्धा पोहोचण्याची शक्यता असते. म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं ही माहिती निघण्याआधीच काढून प्रवासाला निघणारेही आहेत. पण आजच्या काळात अजून एक टूल ॲव्हेलेबल आहे आणि ते म्हणजे गुगल मॅप. तेव्हा गुगल मॅपचा आधार घेऊन पुढे जाणारे लोक आहेत. आपल्याला घरातून निघताना जर आधीच कळलं की या रस्त्यांवरती ट्रॅफिक आहे तर आपण तो मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने जाऊ शकतो. मला वाटतं ज्योतिषाची भूमिका ही कुठेतरी गुगल मॅपसारखी आहे. आणि शेवटी गुगल मॅप झाला तरी चूक ही करू शकतोच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असला तरी. कालचंच उदाहरण सांगतो. मला एका लग्नाला जायचं होतं, पण माझ्या गल्लीच्या तोंडापर्यंत उबरची टॅक्सी मी बुक केली, तो आला, त्याने कॅन्सल केली. मग दुसरा ड्रायव्हर मला दाखवला, तो त्या गल्लीच्या तोंडापर्यंत आला, त्याने कॅन्सल केली. मला काय कळेच नाही काय चालू आहे. तिसरा जण आला, तो मात्र तिथपर्यंत आला, त्याने कॅन्सल केलं नाही, पण तो संपूर्ण माहीम दर्शन करून नंतर माझ्याकडे आला. मी आल्यानंतर त्याला विचारलं, अरे तू सरळ त्या गल्लीतून तुला दाखवतोय रूट, तू का नाही आलास? नाही, उधर वनवे लिखा था. मी त्याला सांगितलं, अरे बरोबर आहे, ते वनवे आहे तिकडे लिहिलेलं, पण आता दोन्ही ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत कॉन्क्रीटच्या, त्यामुळे तो वनवेचा 2 वे केलेला आहे. ही माहिती अपडेटेड गुगलकडे नसल्यामुळे तो चक्कर मारून फिरून आला. त्यामुळे गुगल सुद्धा चुकू शकतं. म्हणून आपण गुगल वापरायचं सोडतो का? नाही. तसं चुकीचं फलादेश येऊ शकतो. म्हणून म्हणजे मला कुठेही त्याच्याबरोबर गुगलबरोबर तुलना करायची नाही किंवा त्याच्यातून त्याचं प्रमोशन करायचं नाही या गोष्टीचं. पण वाटलं तर करावं, नाही तर फेस द लाईफ ॲज इट कम्स हे धोरण ठेवून सुद्धा आयुष्य जगता येतं. आज सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं अनेक जण आजही गुगल मॅप न वापरता प्रवासाला निघतात, जागोजागी चौकशी करतात, तिठा आला, 4 रस्ते आले तर घेतल्या कुठल्या रस्त्याने जायचं हे विचारतात आणि मार्गक्रमणा करतच असतात. त्या पद्धतीने ह्याचा आधार न घेता सुद्धा आपण आयुष्य जगू शकतो. पण जर आधार घेतला तर जो फायदा आपल्याला गुगल मॅप वापरण्यात होतो तसा तो इथेही होऊ शकेल. आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे काही मार्गदर्शन मिळू शकतं, गायडन्स मिळू शकतो आणि तेवढ्याच पुरता त्याचा वापर करावा. अन्यथा 3 कॅटेगरीज मला सर्वसाधारणपणे दिसतात. एक म्हणजे ज्योतिष वगैरे काही खरं नाही, हे सगळं भंपक आहे म्हणणारे असतात. पण कधीतरी 7.5 वगैरे शब्द वापरूया नको आपण. पण आयुष्यात चढ उतार असतात, त्यामुळे वाईट काळ येतच असतो. मग अशा वेळेला हे सगळं कधी संपणार आहे बाबा असा जो प्रश्न पडतो, त्याच्या उत्तरासाठी प्राथमिक माहिती म्हणून या पुस्तकाचा वापर करायला हरकत नाही. दुसरी जी कॅटेगरी आहे ती पब्लिकली विश्वास नसतो पण खाजगीत विश्वास असतो. त्यामुळे मग अशी जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक, कारण कोणाकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही प्राथमिक माहिती इकडे वाचा, म्हणजे कोणाकडे गेलात हेही कळणार नाही, ते गुप्त राहील. तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक उपयोगाचं आहे. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे की ज्यांचा पूर्णपणे विश्वास असतो त्यांना मात्र मला सावधगिरीचा इशारा हा द्यायचा आहे. कारण असेही महाभाग बघितलेत की 5,000 रुपयाचं बॉलपेन घ्यायचं असलं तरी आजचा दिवस बरा नाही, जाऊ दे आज घेत नाही. त्यामुळे इतकं पण अति सर्वत्र वर्जयेत इतकं पण करू नये. त्याचा केवळ गायडन्स म्हणून आत्ता सरांनी जसं सांगितलं तसा उपयोग करून घ्यावा आणि झालं तर तुमचं आयुष्य त्याच्यातून सुकर होतं. त्यामुळे
कोणीही असो, केवळ वधूवर ज्यांच्या घरात वधू आणि वर लग्नाची मुलं आहेत अशाच लोकांना हे पुस्तक उपयोगाचं नाही, तर ज्यांना प्राथमिक माहिती हवी आहे, थोडासा अभ्यास प्राथमिक करायचा आहे, अशांसाठी सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. तेव्हा त्यांना हे नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. आता या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जात असताना सांगता राष्ट्रगीताने आपण करणार आहोत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. नमस्कार. हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो.